मिरज येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे आयोजित विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 या भव्य 5 दिवसीय ओपन फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना आज मोठ्या उत्साहात पार पडलाय। या अंतिम सामन्यासाठी प्रेक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। सामना सुरू होण्यापूर्वीच पावसाने हजेरी लावल्याने काही काळ सामना थांबवावा लागला। मुसळधार पावसामुळे संपूर्ण मैदानाने अक्षरशः तळ्याचे स्वरूप धारण केलं होतं। त्यामुळे सुमारे 1 तासाहून अधिक काळ प्रेक्षकांनी सामना सुरू होण्याची वाट पाहिली। मैदानावरील पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने सामना पावसात खेळवण्यात आला। निर्धारित वेळेत दोन्ही संघ बरोबरीत राहिल्याने सामन्याचा निकाल पेनल्टी शूट आउटद्वारे लावण्यात आला। या थरारक पेनल्टी शूट आउटमध्ये कोल्हापूर संघाने गडहिंग्लज संघावर मात करत विजेतेपद पटकावले। सतत पाऊस सुरू असतानाही प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून फुटबॉल प्रेमींचा उत्साह दाखवून दिलाय। मिरजकरांचे फुटबॉलवरील प्रेम या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले। विजेत्या कोल्हापूर संघाला 25,000 रुपये रोख रक्कम व ट्रॉफी तर उपविजेत्या गडहिंग्लज संघाला 15,000 रुपये रोख रक्कम व ट्रॉफी देण्यात आली। नगरसेवक संजय बापू मेंढे यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले। दरम्यान पावसामुळे क्रीडांगणाने तळ्याचे स्वरूप घेतल्याने क्रीडाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली। गेल्या 3-4 वर्षांपासून येथे सामने होत नसल्याने आधीच नाराजी होती। त्यातच मैदानाच्या अवस्थेमुळे ही भावना अधिक तीव्र झाली। तब्बल 5 दिवस चाललेल्या या स्पर्धेत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवलाय। स्पर्धेमुळे क्रीडाप्रेमींमध्ये मोठा उत्साह निर्माण झालाय। यावेळी स्पर्धेचे संयोजक आबिद शेख, फहीम शेख, मलिक नायकवाडी, अली शेख, शबीर शेख, मुन्ना नायकवाडी, राजू कांबळे, सुगंध कांबळे, पितर शेख, खलोल शेख, शबुद्दीन शेख, प्रशांत माने आणि रवी सादरे आदी मान्यवर उपस्थित होते। स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी पंच म्हणून ॲडविन सर पुणे, दिलावर नरवडे, शशी साबळे, यश भोरे आणि सतीश शिकलगार यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली।